पवार स्वतः उपस्थित होते। ही सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर पार पडली आहे। काय नेमकं घडलंय आज पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेवर आज सुनावणी झाली। पहिल्या सत्राच्या या सुनावणीच्या वेळी स्वतः शरद पवार उपस्थित होते। त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ही उपस्थित होते। या आधीच्या सुनावणीत शरद पवार गटाच्या नेत्यांची उलट तपासणी घेण्यात आली होती। राष्ट्रवादीच्या आजच्या सुनावणीत अनिल पाटील आणि सुनील तटकरेंची फेरसाक्ष नोंदवण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस सुनावणी। शरद पवार गटाचे वकील, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी जॉईन केला? सुनील तटकरे, 1999 मध्ये मी पार्टी जॉईन केली। शरद पवार गटाचे वकील, तेव्हा किती मेंबर पार्टीत सक्रिय होते? सुनील तटकरे, मला आठवत नाही, त्या गोष्टीला आता 25 वर्ष झाली। वकील, 30 ची बैठक ही ठरवलेली नव्हती पण अचानक झाली। तटकरे, मी तसं नाही म्हणालो, चर्चा करून ती बोलवली। त्यात जो सूर होता तो सगळ्यांना माहिती आहे की बैठक आधीच ठरवलेली होती। वकील, तुमच्या मते केव्हा या मीटिंगचं प्लॅनिंग झालं? तटकरे, पक्षांतर्गत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असताना षण्मुखानंदमध्ये मीटिंग झाली। राज्यभरातून कार्यकर्त्यांच्या भावना ज्या होत्या त्यामुळे ही बैठक घेण्यात आली। वकील, 21 जून 2023 आणि 30 जून 2023 दरम्यान कोणत्या तारखेला निर्णय झाला होता की आपल्याला भेटायचं आहे? तटकरे, त्या मीटिंगमध्ये जो प्रतिसाद भेटला तेव्हापासून चर्चा करायची आणि भेटायचं ठरलं होतं। एक कुठली तारीख ही ठरलेली नव्हती। वकील, कोणत्या व्यक्तीने पहिलं सांगितलं की 30 तारखेला मीटिंग झाली पाहिजे की 21 जूनच्या बैठकीबद्दल बोललं पाहिजे? तटकरे, कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीने हा निर्णय घेतला नव्हता पण हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। वकील, तुम्हाला कोणी माहिती दिली की 30 जून 2023 ला का बैठक होणार आहे? तटकरे, मी याचं उत्तर आधीच दिलं आहे। या आधीच्या उत्तरात मी नमूद केलं आहे, सर्वांनी चर्चा केली आणि त्या चर्चेतून सर्वानुमते हा ठराव झाला की 30 तारखेला बैठक घ्यायची। वकील, कोण जबाबदार होतं 30 जून ही तारीख ठरवण्यासाठी? तटकरे, सगळ्यांनी ठरवलं होतं, कोणी एका व्यक्तीने हे ठरवलं नव्हतं, हे मी आधीही बोललो आहे। वकील, तुमच्या आधीच्या उत्तरातून तुम्ही स्वतः 21 जूनच्या चर्चेचा भाग होता? तटकरे, हो, माझा देखील सहभाग होता या चर्चेत। वकील, अजित पवार 21 जूनच्या चर्चेत सहभागी होते का? तटकरे, त्यांनी भाषण केलं होतं आणि सभागृहातील नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला। ही सुनावणी दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहिली। वेळापत्रकाप्रमाणे राष्ट्रवादीची सुनावणी होते आहे। निकाल वेळापत्रकाप्रमाणे लागेल का यावर राजकीय पंडितांसह नेते मंडळीही तर्कवितर्क लढवत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।